पहिल्या पदार्थाचं नाव आहे लव्ह रेसिपी. ही प्रेमाची रेसिपी असेल असा पदार्थ ज्याने तुमच्यातली मैत्री अजून घट्ट होईल. आता आपण कोकणात एकत्र शूट केलंय तर असा पदार्थ आपण ब्रेकफास्टला एक खायचो ना, घावणे आणि चटणी. घावणे आणि चटणी मला फार आवडतात. बेस्ट ब्रेकफास्ट. आता घावणे आणि चटणी तर आपण करूया, पण वंदना आणि माधवची लव्ह रेसिपी कुठली असं जर विचारलं तर काय सांगता येईल? तर सिनेमात वंदू माधवसाठी जेवण कायम आणत असते काही ना काहीतरी करून. अच्छा. कारण की हा दिलीप काकांचा मुलगा असतो तर त्यांच्या घरची परिस्थिती खूप खूप काही ग्रेट नसते, बेताची आहे. बेताची असते. तर तिला माहिती असते की हा सांगतो मी जेवलो पण हा उपाशी असतो, त्यामुळे ती गप्प. वडिलांना जास्तीत जास्त जेवता येईल कारण ते आता रात्री प्रयोग करतात आणि हे तर असं सगळं एक कुठला पदार्थ घेऊन जातो म्हणून ती वेगवेगळे पदार्थ त्याच्यासाठी बनवून आणत असते गुपचूप, तिच्या घरातनं लपून आणि ह्याच्या घरापासून लपून. तर एक आमचा खूप लाडका सीन आहे ज्याच्यामध्ये मी सांजोऱ्या आणते त्याच्या. सांजोऱ्या हे काय मी ऐकलं नाही कधी. गोड पुरी सारखा हा पदार्थ आहे, जो कोकणातला पदार्थ आहे. गुळाचा ना? गुळाचा गुळ करतात ना. हो. मी पण पहिल्यांदाच इंट्रोड्यूस आम्ही पहिल्यांदा म्हणजे स्क्रिप्ट मध्ये ते लिहिलं होतं म्हणून आम्हाला असं झालं की हे हा काय पदार्थ. छान. सांजोऱ्या आणल्यात तुझ्यासाठी गरम गरम. जो नियम खऱ्या आयुष्यातल्या जोड्यांच्या बाबतीत आहे तो नियम पडद्यावरच्या जोड्यांच्या बाबतीतही आहे की काळजाची वाट पोटातून जाते. आणि सांजोऱ्यामध्ये वंदना आणि माधवचं प्रेम दडलेलं आहे. पण आज तुम्ही घावणे आणि चटणी करणार आहात, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण घेऊया. लगेच वळूया कृतीकडे. चला, पहिला पदार्थ आपल्याला करायचा आहे लव्ह रेसिपी घावणं आणि चटणी. लागणारं साहित्य आम्हाला सांगा माधव साहेब. तांदळाचं पीठ, बरं, मीठ, खोबरं, कोथिंबीर आणि मिरची. कमीत कमी साहित्यात उत्तम पदार्थ तयार. आणि लव्ह रेसिपी असल्यामुळे वंदनाने त्याच्यामध्ये एक छोटस आहे. आपल्या गाण्यात सुद्धा तू हे काय गाण्यात काय? आमच्या गाण्यामध्ये असा एक सीन आहे जिथे मी रांगोळी काढते आणि मग माधव तिथे येतो तर मी त्याच्या भोवती अशी हार्टची रांगोळी काढते. क्या बात. आणि आम्ही त्यात असे उभे राहतो. अशी वंदना सगळ्यांना मिळो. खरंच आहे की नाही? तर मला ते आठवलं आता आणि म्हणून मी हार्ट काढला. छान. बरं, ही रांगोळी नाही आहे तांदळाचं पीठ म्हणूनच आतमध्ये काढला, नाहीतर मी इथे काढला. छान. चला, आता आपण कृतीकडे बोलूया. पहिल्यांदा काय करायचंय? तर आधी हे बनवायचं आपल्याला. वा. त्याच्यामुळे सिद्धार्थजी आता आपल्यासाठी केरळी टच वापरून आवणे करणार आहेत. ही ना माझी बकेट लिस्ट वरची एक स्वप्नपूर्ती आहे. काय? आम्ही सारे खवय्ये मी लहानपणापासून बघत आले आणि तेव्हा मला असं वाटायचं की इथे जाऊन मला कधीतरी स्वयंपाक करायचा आहे असं तुला वाटायचं? मला वाटायचं. मी शाळेत आल्यावर हा कार्यक्रम बघत जेवायचे. वा. त्यामुळे ही अशी एक स्वप्नपूर्ती आहे. किती छान. पण सिद्धार्थचा हात अगदी तरबेज आहे. हो. आय थिंक हे तयार झालेले. बरं, तुझं लग्न होऊन किती वर्ष झाली सिद्धार्थ? 9 वर्ष झाली. 9 वर्ष. मला थोडा ज्युनियर हो का? माझे 10. 9 आणि 10 मध्ये काय फरक, म्हणजे किती? काय एक फरक आहे. काय? 10 वर्ष झालेल्याला एवढी सुंदर हिरोईन मिळत नाही जी 9 वर्ष वाल्याला मिळते.